सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुलबाबा भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गौरवी भोसले यांनी रेठरे बुद्रुक तालुका कराड येथील पवारमाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। तसेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व श्री विनायक भोसले यांनी या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी बोलताना डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे। सर्व नागरिकांनी आपल्या मताचा पवित्र हक्क अवश्य बजावावा। तुमच्या एका मतातून या देशाला समर्थ सरकार लाभू शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता मोठा प्रतिसाद देत आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित असून ते सातारा लोकसभेचे खासदार म्हणून नक्की निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे। पाहूया डॉक्टर अतुलबाबा भोसले काय म्हणाले। निमित्तानं मतदानाचा पवित्र हक्क मी बजावलेला आहे। मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आजचा दिवस लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे। शेवटी आपण आपलं मत व्यक्त केल्याशिवाय आपल्याला एक चांगलं समर्थ सरकार हे मिळू शकत नाही आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। आज या निवडणुकीच्या निमित्तानं मला खात्री वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा पाठिंबा आज जनता देईल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आपल्याला दिसतील।